नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत मोदक, तळणीचे मोदक बनवणार आहोत आपण। यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस मी एकत्र करून घेणार आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुपाचं मोहन घालून घेणार आहे। तूप थोडंसं पातळ असं करून त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। हे तूप सर्व आपण पिठाला असं छान चोळून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून गव्हाची कणिक कशी मळतो आपण चपातीचं पीठ, त्याप्रमाणेच आपण हे पीठ मळून घेणार आहोत। या ठिकाणी सारणासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। या ठिकाणी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही बारीक खिसून घेऊ शकता किंवा मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे, म्हणून मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते थोडेसे आपण भाजून घेणार आहोत। ड्रायफ्रूट घेतलेले आहे, बदाम आणि काजूचे काप घेतलेले आहेत। या ठिकाणी मी वेलची पावडर घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे अर्धी वाटी। खोबऱ्याच्या प्रमाणानुसार तुम्हाला गोड कसं कमी जास्त आवडतं त्यानुसार तुम्ही हे प्रमाण साखरेचं घेऊ शकता। आता आपण पीठ मळून घेणार आहोत। पिठाला हे तूप छान असं मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत। पिठामध्ये पाणी घालून आपण अशा प्रकारे या पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत। आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे, त्याचा असा गोळा बनवून घेतलेला आहे मी। आता हे आपण असंच 15-20 मिनिटं ठेवून देणार आहोत, म्हणजे आपलं पीठ छान भिजून तयार होईल। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूट जे आहे ते भाजण्यासाठी घालून दिलेलं आहे। त्याच्यामध्येच पांढरे तीळही घालणार आहोत आपण। हे आपण छान असे भाजून घेणार आहोत। त्याच्यामध्येच खोबरं आणि साखर ही नंतर घालून घेणार आहोत। थोडेसे खरपूस भाजल्यानंतर आपण याच्यामध्येच हे उरलेलं साहित्य घालून घेणार आहोत आणि सारण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत, कारण ओल्या खोबऱ्याला पाणी सुटते, त्यामुळे आपले मोदक तेलामध्ये फुटू शकतात, म्हणून आपण सारण हे असं गरम करून परतवून घेणार आहोत। या ठिकाणी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये हे ड्रायफ्रूट पांढरे तीळ थोडेसे भाजून घेणार आहे। त्याच्यामध्येच हे ओलं खोबरे परतवून घेणार आहे। थोडासा ओलसरपणा खोबऱ्यामधला कमी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत। साधारण 1 वाटी खोबऱ्यासाठी मी अर्धी वाटी साखर घालणार आहे। थोडंसं गरम झाल्यानंतर ही साखर खोबऱ्यामध्ये विरघळेल, म्हणून आपण थोडंसं याला गरम करून घेणार आहोत। वेलची पावडर घातल्यामुळे आपले सारण खमंग छान बनणार आहे।
ओल्या खोबरं आणि वेलचीची छान अशी आपल्या मोदकांना चव येणार आहे. आपलं पीठ भिजून झाल्यानंतर मी या ठिकाणी थोडंसं हाताने मऊ करून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोळ्या केलेल्या आहेत. आता मोदकची पारी आपण लाटून घेणार आहोत. या ठिकाणी सारण पण तयार झालेलं आहे. मी आता याचे छोटे छोटे चपातीसारखे पुरीसारखे गोल गोल लाटून घेणार आहे. मोदकसाठी आपण छोट्या छोट्या पारी लाटून घेतलेल्या आहेत. याच्यामध्येच आपण आता हे सारण भरून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरा सारण. तुम्हाला खूप असे स्टफिंग वाले आवडत असतील तर तुम्ही जास्त सारण घालू शकता. त्याच्यानंतर आपण याचे मोदक बनवून घेणार आहोत. सर्व मोदकांमध्ये आपण पारीमध्ये आपण स्टफिंग भरून घेणार आहोत. आणि आता आपण याला मोदकाचा शेप देणार आहोत. आणि या ठिकाणी मी कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे. तर आपण हे मोदक तळून घेणार आहोत तेलामध्ये. आता माझे हे मोदक बनवून झालेले आहेत. आता आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. तेल आपलं गरम झालेलं आहे. थोडंसं मध्यम आचेवरच आपण याला छान असं तळून घेणार आहोत. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच मोदक आपण याच्यामध्ये करूया बनवून घेणार आहोत. कढईमध्ये मंद आचेवर आपले ब्राऊन होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत. छान असे ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे मोदक तळून घेतलेले आहेत. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही नक्की बनवून बघा. छान क्रिस्पी अशी पारी बनते ह्याची बाहेरची सुद्धा आणि छान असं टेस्टी बनतात, कुरकुरीत बनतात. तर तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.